जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पारिजात शराई फाउंडेशन एज्युटेक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा संदेश दिला, तर भाजपच्या वतीने देखील वृक्षारोपण करण्यात आलंय। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पारिजात शराई फाउंडेशन आणि एज्युटेक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम स्वामी विवेकानंद उद्यान येथे पार पडला। वृक्षारोपण सोहळ्यास पारिजात शराई फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया ढोकळे व एज्युटेक अकॅडमीचे संचालक प्राध्यापक साईनाथ ढोकळे यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणाचं महत्त्व याविषयी विचार मांडले। वृक्षारोपण सोहळ्याची संकल्पना आणि आखणी प्राध्यापक अमोल सोसे यांनी केली, तर वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक रिजवाना शेख, कोमल सोसे, पूनम जैन, संगीता नरखडे, रेवनाथ मस्के, अमोल बाहुळ विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले, तर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पालक, परिसरातील नागरिक यांनी उपस्थित राहून मदत केली। तर आजच्या पुरतं वृक्षारोपण न करता त्याचं संवर्धन करायचं आहे असा दृढ विश्वास त्यांनी त्याची जबाबदारी पारिजात शाही फाउंडेशन व एज्युटेक अकॅडमी यांनी आपल्या खांद्यावर घेतली। It gives me immense pleasure to speak, that you have given me chance to speak. With the help of Edutech Academy and Parijat Sharayu, we have taken this even to plant the tree. As Amol sir said before, we are not just planting a tree, even we are going to take care of the tree. So Edutech is everywhere. We are trying to do something with academic as well as in environment also. So this is not the first time we are doing. We have been doing this since so many years. So we have planted so many trees and we have taken care of that trees as well. So we are going to do the same thing with this. Hope next year आपण पुन्हा भेटू आणि या झाडांच्या सावलीमध्येच आपण एक व्हिडिओ परत बनवू। आज आपण खरं म्हणजे पहिल्यांदा शहरामध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न केला आहे। तर इथून पुढे आम्ही आतापर्यंत आम्ही काय केलेलं आहे, आम्ही छोटेसे झाडं आणतो, त्याचं एक मोठ्या झाडांमध्ये रूपांतर करतो आणि घरीच त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करतो। आणि मग गावाकडे जे काही मित्रांच्या शेती आहे त्या शेतामध्ये आम्ही बरेचसे झाडं लावलेले, किमान 200-300 झाडं आम्ही आतापर्यंत लावलेले आणि त्याचं प्रमाण म्हणजे जवळपास 80% झाडं आमचे ते टिकलेले आहेत आणि त्यापैकी बरेच जण आता खूप चांगल्या पद्धतीने वाढ त्यांची झालेली आहे। गावाकडे लावण्याचा उद्देश हाच होता की शेतामध्ये झाडं असतात, शेतामध्ये प्रत्येक शेतकरी रोज जातच असतो आणि झाडांबद्दल त्याचं एक नैसर्गिक नातं असतं, त्यामुळे ते लोक ते खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात। पण यावर्षी आम्ही हाही विचार केला की आपण सुद्धा आता आपण ते वाढवतोय, चांगली गोष्ट आहे, पण इथेही जी काही आमच्या क्लासमधले जे विद्यार्थी आहेत किमान त्यांनाही जाणीव व्हावी की झाडांची खरंच किती गरज आहे। त्या दृष्टीने खरं म्हणजे आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन या ठिकाणी झाडं लावण्याचा उद्देश घेतला आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या बाजूला लावण्याचा उद्देश आहे की आता इथे पाहतोय आपण आजूबाजूला कुठेही जास्त झाडं दिसत नाहीत। आता उजव्या साईडला जर आपण बघितलं भरपूर झाडं आहेत, तर थोडं हा ओसाड वाटलेला भाग आम्हाला दिसला, म्हणजे इथेच आपण वाढवूयात, म्हणजे जेणेकरून पुढे भविष्यामध्ये इथे पण चांगली हिरवळ निर्माण होईल। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारिजात शराई फाउंडेशन एज्युटेक अकॅडमीतर्फे जी झाडं लावल्या गेली आहेत, झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण देशी झाडे आहेत आणि देशी झाडांचं वैशिष्ट्य आहे की ते कंटिन्युअसली ऑक्सिजन देत असतात। जसं वड, पिंपळ याला आपलं कल्चरल पण बरंचसं महत्त्व याला दिलं गेलं आहे, तर त्याच दृष्टीने आम्ही देशी झाडे लावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या इथे येणाऱ्या सर्वांना भेटावं, हाच उद्देश त्याच्या पाठीमागे आहे। आणि ही झाडे आपल्या वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढतात। जर आपण थोडं जरी यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर डेफिनेटली ही झाडं पुढे आपल्याला सावली देणार। जसं मॅमने आत्ता सांगितलं, तर नक्कीच आपण काही दिवसांनी आम्ही बऱ्याच वेळा डबा पार्टी वगैरे करत असतो, तर आमचं पुढचं नियोजन आहे की आज झाडांच्या खालीच आम्ही डबा पार्टी करणार आहोत, झाडांच्या सावलीमध्ये। We observe 5 June as Environmental Day, and due to this day, Edutech Academy has taken a really great initiative to organize a tree plantation program. Why are trees important? Trees are important because they maintain ecological or environmental balance in our day-to-day life. They give us oxygen. They also help in providing food, water. They are really great source of oxygen. I would like to give message to all my friends. So this tree plantation program is really great. So if we all get together to plant these trees, it would be really beneficial for our environment. So I request you all to please take part in this program. आज 5 जून पर्यावरण दिन एज्युटेक अकॅडमी कडून आम्ही आज झाडं लावायला आलो आहे। झाडं लावा झाडे जगवा ही एक संकल्पना आहे, पण आपण झाडे लावून त्याची काळजी देखील घेतो का, हा विचारही आपण मनुष्य जीवनाने केला पाहिजे। तर आज आम्ही झाडं लावले, आम्ही त्याची काळजी देखील घेतो। झाडं आपल्याला फळं, फुलं, सावलीही देतात।
आज 5 जून आज पर्यावरण दिन आहे. आम्ही एज्युटेक अकॅडमीमधून आलेलो आहोत वृक्ष रोपण्यासाठी. वृक्ष आपल्याला काय नाही देत, ते आपल्याला फुलं, फळं, सावली सगळं देतात. आपण त्यांची काळजी घेतली की तेही आपली काळजी घेतात. आपण नियमितपणे वृक्ष लावायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे भविष्यात जाऊन तेही आपली काळजी घेतील. वृक्ष लावल्यामुळे आपलं प्रदूषित वायू शुद्ध होते, फळ फुलं सगळे मिळते. वृक्ष लावल्यामुळे आपलं पर्यावरण स्वच्छ राहते, आपली पृथ्वी संतुलित राहते. म्हणून आपण नियमितपणे वृक्ष लावायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ते आपली काळजी घेतील. म्हणून म्हणतात की वृक्ष लावा वृक्ष जगवा. हमने आज एजुटेक एकेडमी की तरफ से ये पेड़ लगाया है और हम ट्राई करेंगे कि ये बहुत ज़्यादा से ज़्यादा बढ़े और हम लोग हर बार यहाँ पे आके इसका ख्याल रख सके. ये हमें ऑक्सीजन वगैरह देगा और हमने अगर इसका ख्याल रखा तो शायद फ्यूचर में हमें बहुत ज़्यादा काम आएगा. मेरे जो भी अभी फ्रेंड्स वगैरह नहीं है, मैं उनको ये बताना चाहूँगी कि वो भी पेड़ वगैरह लगाए क्योंकि वो हमारे लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है. आज भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या सूचनेनुसार हडको मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वामी विवेकानंद गार्डन यन 12 या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित शहराच्या महामंत्री छायाताई खाजेकर, मंडळाचे अध्यक्ष सतीश ताटे, शहर संयोजक अशोक भाऊ जगदने, पर्यावरण दिनाचे मंडळ संयोजक गौतम सोनवणे, नगरसेवक महेशजी माळवतकर, मुकेशजी जय, शहर सुधारक सभापती रामदास हरणे, उल्हास पाटील साळवे, पूजाताई सोनवणे, ओबीसी मोर्चा मंडळाचे अध्यक्ष कैलास मुंगळे, मंडळ उपाध्यक्ष भगवान झुंबड, राहुल कुबेर पाटील, उद्योगाचे व मंडळाचे प्रल्हाद बाळाप्रसाद तोतला, बाळासाहेब खर्डेकर, बाळासाहेब गवळी, योगेश हरणे व इतर वृक्षप्रेमी उपस्थित होते. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.